मस्त अशी तयार झाली आहे मशरूमची भुर्जी. अंडा भुर्जी, पनीर भुर्जी आपण नेहमी खात असतो. आज बनवली आहे मी मशरूम भुर्जी. त्याच्यासाठी काय केलं, कढईमध्ये तेल टाकून कांदा, टमाटर असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हा मसाला लवकर शिजायला पाहिजे म्हणून याच्यामध्ये मी ॲड केलं आहे मीठ, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर. असं हे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि ते आता मी कढईमध्ये टाकलं आहे. आता हे मिश्रण जे आहे ना, जे आपण वाटण टाकलं ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये कच्चापणा आपल्याला नको आहे. तेल सुटेपर्यंतच हा मसाला आपल्याला फ्राय करायचा आहे, कारण आपण सगळं कच्चं वापरलेलं होतं त्याच्यामध्ये. म्हणजे मिरची आहे किंवा लसूण आहे, कोथिंबीर आहे, आपण हे सगळं कच्चं टाकलेलं होतं. त्याच्यामुळे हा मसाला आपल्याला एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. या प्रोसेसला आहे ना तरी पण 5 ते 7 मिनटं लागतात, कारण त्याच्यातला पूर्ण कच्चेपणा आपल्याला घालवायचा असतो. आता सगळं झाल्यानंतर मी याच्यामध्ये टाकले या हळद, थोडासा लाल मसाला, थोडीशी तर्री मसाला असतो आपला काश्मीरी, तो टाकला आहे. आणि आपल्याला ना याच्यामध्ये गरम मसालासुद्धा ॲड करायचा आहे थोडासा, जो मी शेवटी करेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आहे ना, हा मसालासुद्धा आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा बरं का. आणि मग याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला मशरूम. मशरूम एकदम स्वच्छ धुवून व्यवस्थित साफ करायचे आहेत. त्याचे 2 ते 3 तुकडे, 4 तुकडे करता येतील इतकं करायचं. मोठे असले की 2 तुकडे अ, किंवा आपण 4 तुकडे करू शकतो. आता मी इथे टाकून घेतली आहे थोडीशी धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला. असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मशरूमला पाणी टाकायची जास्त काही गरज नसते, कारण मशरूमला आपोआप पाणी सुटत असतं. आता मी याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नव्हतं, पण मशरूमचं जे पाणी आहे तर त्याच्यावरच ही भाजी आपली तयार होणार आहे. आता मला याच्यामध्ये इतकं पाणी नको होतं म्हणून मी पुन्हा झाकण लावून शिजू दिलं आणि ह्या प्रकाराने माझी ही भुर्जी तयार झाली. आपल्याला पाणी जर हवं असेल तरी पण आपण थोडंसं ते घट्ट करायलाच पाहिजे, कारण ते पूर्ण मशरूमचंच पाणी सुटलेलं असतं, जे आपल्याला सुकवणं खूप गरजेचं असतं. नाहीतर मग भाजीची चव वेगळी लागते. आता मी इथे पूर्णपणे भाजीचं पाणी आटवून घेतलेलं होतं आणि माझी ही पनीर भुर्जी अशी मस्त तयार झाली होती. आणि आता आपण याच्यावर टाकणार आहेत कसुरी मेथी. कसुरी मेथी टाकल्यामुळे पण आहे ना ही भुर्जी खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा.